नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक मराठी कथा वाचणार आहे. ही कथा मी सोशल मीडियावर वाचली, मला आवडली म्हणून मी आपल्यासोबत ती शेअर करीत आहे. तर कथेचं नाव आहे तुळस. अश्विनी ऑफिसमधून घरी आली. अजून अमित यायला उशीर होता. अश्विनी आणि अमित यांच्या लग्नाला जवळपास 30 वर्षे होऊन दोघेही 60कडे झुकलेले. लग्नाच्या वेळी दोघेही नोकरीला होते. मुलंही लवकर झाली. हम दो हमारा एक या नवीन संकल्पनेनुसार त्यांनी एकामध्येच समाधान मानले. सुरुवातीला संसारात वेळच मिळत नव्हता. नंतर तर स्वतःचा विचार करायला जमलंच नाही. आधी मुलाचे बालपण, त्याला उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी दिवस रात्र लागणारा भरमसाठ पैसा कमवण्यात त्यांचे दिवस जात होते. वेळ प्रसंगी स्वतःच्या प्राथमिक गरजासुद्धा बाजूला ठेवून त्यांनी मुलाला शिक्षण देण्याकरता आपले तरुणपण आणि तरुणपणातील मनीषा, इच्छा त्यांनी मुलाच्या स्वप्नाकरता खर्ची घातल्या. अश्विनीला तशी खरेदीची फार आवड, पण तिनेही हौसेला मुरड घातली. मुलाच्या ॲडमिशनसाठी रात्रभर लावलेली रांग अमितला अजूनही आठवते. मुलाच्या डब्यासाठी सकाळी ऑफिसला जाताना केलेली धावपळ अजूनही अश्विनीच्या अंगावर काटा आणते. मुलाच्या आजारपणात तासनतास दोघेही बाजूला बसून राहत होते. आज ऑफिसमधून घरात आल्यावर सगळे दिवस नजरेसमोर येत होते. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. दारात अमित उभा होता. अरे किती वेळ? अश्विनीने अमितला न राहून विचारले. अगं ऑफिसची कामं, त्यात येताना लागणारी ट्रॅफिक. अमितने उशिरा येण्याचे कारण सांगितले. बरं चल, चहा टाकते मी तुझा आवडता, आल्याचा, असे म्हणून अमितचे आवरेपर्यंत अश्विनीने गरम गरम चहाचा कप हातात दिला. त्यांचा चहा होईपर्यंत संध्याकाळ उलटून गेली होती. चल अगरबत्ती घेऊन येते, असे म्हणत अश्विनी उठली. घरच्या देवाला दिवा लावून तिने एक अगरबत्ती आणि एक ग्लास पाणी तुळशीकरता घेतले. गॅलरीचे दार उघडताच तिला जरा धक्काच बसला. ज्या तुळशीत ती रोज पाणी घालायची आणि अगरबत्ती लावायची, आज तिथे कबुतरीण बसलेली होती. अश्विनीने खूप हट्टाने मागे लागून ही तुळस आणली होती. खरं तर अमितला या सगळ्यांची आवड नव्हती, पण श्रीहट्टापुढे बापुडा काय करतो. त्याने आणि अश्विनीने नर्सरीमध्ये जाऊन ही तुळस आणलेली. रोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावून पाणी घालणे व उदबत्ती लावणे हा नित्य नियम होऊन बसलेला. आजपर्यंत कधीच चुकला नव्हता हा नेम. अश्विनीने आज त्या कबुतरणीला बघून हातवारे करून हाकलण्याचा प्रयत्न केला. शेवटी नाईलाजास्तव तिने अमितला आवाज दिला. अमित तिचा आवाज ऐकून गॅलरीत आला. हे बघ रे, असं म्हणत तिने कबुतरीण दाखवली अमितला. अमितने सुद्धा हात हलवला. त्यावेळेस मात्र कबुतरणीने पंखाची फडफड केली आणि दोघांच्या नजरेस पडली ती पंखाखालील कबुतरणीची अंडी. 2 मिनिटे दोघांना काही सुचेना. कबुतरणीने नेमकी त्यांच्या तुळशीच्या कुंडीत अंडी टाकलेली. काय करावं? कबुतरणीला हाकलावं तर ती उडून जाईल, पण त्या गडबडीत अंडे फुटले तर, आणि पाणी घालावं तुळशीला तर उब कुठून मिळणार अंड्याला. या द्विधा मनस्थितीत शेवटी त्यांनी ठरवलं की 2 दिवसात कबुतरीण उडून जाईल पिल्लूला घेऊन, आणि मग आपण पाणी टाकू. दुसऱ्या दिवशी सकाळी कबुतरीण तिथे नव्हती, पण अंडे होते. संध्याकाळी अश्विनी परत आली तेव्हा अंडे अजूनही तिथेच होते, पण आता कबुतरीण त्यावर बसलेली होती. म्हणजे आज पण पाणी टाकता येणार नाही. अश्विनीने स्वतःला समजावले. असेच करत 2 दिवस निघून गेले. मधल्या काळात
दोघांनाही खूप उत्सुकता होती की अंड्याचं काय होते. हे करताना ते तुळशीला पाणी टाकायचे विसरूनच गेले. एक दिवस कबुतरणीच्या पंखाखाली छोटेसे पिल्लू होते. दोघांनाही ते बघून खूप आनंद झाला. रोज सकाळी त्यांना कबुतरीण जाताना दिसायची अन्नासाठी. त्यांनी स्वतः तिथे पाणी व अन्न ठेवले, पण तरीही कबुतरीण बाहेर जातच होती. आल्यावर पिल्लाला पंखाखाली घेत भरवत होती. आता तर दोघांचा विरंगुळाच झालेला, ती कबुतरीण आणि तिचे पिल्लू. एक दिवस रात्री त्यांच्या मुलाचा फोन आला परदेशातून. त्याच्याशी बोलताना त्यांना काय बोलू काय नको असे झालेले होते. पदवी झाल्यानंतर मुलाला उच्च शिक्षणासाठी त्यांनी परदेशी पाठवलेले होते. लवकरच तो परतण्याची ते वाट पाहत होते. आई, मला इकडे जॉब लागला, मुलाने खूप आनंदाने सांगितले. पण अश्विनी मटकन खाली बसली. आता त्याच्या परतण्याची आशा पार धुळीस मिळाली. खळकन डोळ्यात पाणी आले. तरीही आवाजात ते जाणवू न देता त्यांनी त्याचे अभिनंदन केले. कदाचित आता आयुष्यभर अशीच फोनवर भेट होत राहणार असाही विचार मनात येऊन गेला. आता फोन ठेवल्यावर त्यांना आधार होता तो त्यांच्या एकमेकांच्या मिठीचा. दिवसामागून दिवस सरत होते. रोज छंद जडल्याप्रमाणे त्यांचे कबुतरीण आणि पिल्लाला बघणे सुरू होते. पिल्लू हळूहळू मोठे होत होते. कबुतरीण चोचीने पिल्लाला भरवताना अश्विनीला आपल्या मुलाची आठवण यायची. एक दिवस अश्विनी आणि अमित ऑफिसमधून आले. चहा वगैरे झाल्यावर रोजच्या प्रमाणे त्यांनी गॅलरीचा दरवाजा उघडला तर समोर दिसणाऱ्या दृश्यावर त्यांचा विश्वासच बसेना. कबुतरीण आणि तिचे पिल्लू त्या जागी नव्हते. अश्विनी तर रेल्वेलीच झाली. अमितही काही क्षण खूप भावूक झाला. त्याची नजर अजूनही आसपास कबुतरीण आणि तिचे पिल्लू यांना शोधत होती. तोच त्यांची नजर कुंडीकडे गेली. कुंडीतील तुळस पाण्या वाचून सुकून गेलेली होती. पूर्ण सुकून गेलेल्या तुळशीमध्ये त्यांना त्या क्षणी स्वतःची प्रतिमा दिसली. मुलाच्या स्वप्नासाठी घेतलेली मेहनत आणि आलेला आता एकाकीपणा त्यांना सुकलेल्या तुळशी समान वाटत होता. अंडे वाचविण्यासाठी कधी त्यांनी तुळशीला पाणी टाकणे सोडले, तसेच मुलाच्या भविष्यासाठी हौस मौज नेहमीच टाळली. आता ना ती तुळस होती ना ती कबुतरे होती, ती फक्त रिकामी कुंडी त्यांच्यासारखीच. आयुष्यभर दुसऱ्यांना जपून स्वतःमध्ये शेवटी रिकामी पडलेली. मित्र हो, कथा आपल्याला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.